स्टार्ट केलं. बघा, 1 चम्मच हळद टाकून घ्यायची. हे बिये काढून घ्यायचे. हलवून बघा. त्यानंतर हा तिखा लाल आहे, हा माझा घरचा मसाला आहे. आणि हा मार्केटमध्ये बघा फिश फ्राय मसाला भेटतो, SRR, खूप छान आहे. याच्याने मच्छी मसाला हा टाकला ना तर खरं सिरियसली सांगते खूप छान होते मच्छी. तर तुम्ही पण आणा आणि नक्कीच एकदा ट्राय करून बघा, मी सांगते तसं. ते बघा. चला तर आता हे सगळे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे. मसाला टाकते मी. अर्धा पॅकेट टाकलंय मी ह्या मसाल्याचं. तसं बघायला गेलं तर म्हणजे फिश फ्राय मसाला आहे हा मी टाकते त्याच्यामध्ये. असं टाकून घे. बघा अशा प्रकारे मी सगळं लावून घेतलेलं आहे मसाला. आता हिला आपण फ्राय करणार आहे, तर तुम्हाला दाखवते मी कशी फ्राय केली ती. तर आता तिचा पण आपण मसाला तयार करणार आहे. मी काय काय, तर हे बघा आता आपण फिश फ्राय मसाला रेडी करणार आहे. तर सर्वप्रथम मी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये हे 4 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे, मी तुम्हाला दाखवते, हा माझा घरचा मसाला आहे. हा आहे तिखा लाल. आणि जो फिश मसाला दाखवलेला मी तो आहे, मीठ आहे आणि ही हळद आहे. फिश मसाला मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा फिश मसाला आहे, फिश फ्राय मसाला SRR. तर हा टाकायचा, खूप छान होते याच्याने फिश. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आता आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करणार आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. दाखवते मी तुम्हाला. बघा असं आहे ना, हे सगळं टाकले ना, आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे मसाल्यामध्ये असं टाकून याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असं हे सोडायचं आहे आपल्याला अशा प्रकारे.